आनंद ऋषीजी हॉस्पिटलच्या महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन संपन्न। आरोग्य शिबिरे रुग्णांसाठी वरदानच ठरत आहे। पेमराज बोथरा। परमपूज्य आनंद ऋषीजी महसा यांच्या आशीर्वादाने व प्रबुद्ध विचारक आनंद ऋषीजी महसा यांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या आनंद ऋषीजी हॉस्पिटलचे रुग्णसेवेचे कार्य हे ईश्वरीय कार्य समजूनच होत आहे। मानवसेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे। येथे होणाऱ्या आरोग्य शिबिरांचा लाभ हजारो रुग्णांना मिळाला आहे। सध्याच्या युगात न परवडणारा औषधाचा खर्च यामुळे अनेक रुग्णांना उपचार मिळणे अवघड झाले आहे। मोफत आरोग्य शिबिरांमुळे अनेक गरजू रुग्णांना दिलासा मिळत आहे। समाजातील सर्व घटकांपर्यंत रुग्णसेवा मिळावी यासाठी जैन सोशल फेडरेशनचे सर्व सदस्य सामाजिक बांधिलकी ठेवून अत्यंत तळमळीने कार्य करीत असल्याने आनंद ऋषीजी हॉस्पिटलचा नावलौकिक सर्वदूर पसरला आहे। येथे येणाऱ्या रुग्णांना आपुलकीची वागणूक दिली जाते। येथील डॉक्टर्स, नर्सेस व स्टाफ सेवाभावी वृत्तीने सेवा देत आहेत। यामुळे आनंद ऋषीजी हॉस्पिटल रुग्णांसाठी वरदानच ठरले आहे। वडील स्वर्गीय मानकचंदजी बोथरा व मातोश्री स्वर्गीय जतनबाई बोथरा यांचा सेवा कार्याचा वारसा लाभल्याने बोथरा परिवार सामाजिक व धार्मिक कार्यात योगदान देत आहे। आरोग्य शिबिरांमध्ये सहभागी होण्याची संधी बोथरा परिवाराला लाभली आहे, हे आमचे भाग्य समजतो। यापुढील काळातही आनंद ऋषीजी हॉस्पिटलचे सेवा कार्यात बोथरा परिवार व पारस ग्रुपच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य करू। आरोग्य शिबिरे रुग्णांसाठी वरदानच ठरत आहे, असे प्रतिपादन बडी साजन ओसवाल श्री संघाचे अध्यक्ष व पारस ग्रुपचे सर्वेसर्वा उद्योजक पेमराज बोथरा यांनी केले आहे। राष्ट्रसंत आचार्य आनंद ऋषीजी महसा यांच्या 34व्या पुण्यस्मृतीनिमित्त जैन सोशल फेडरेशन संचलित आनंद ऋषीजी हॉस्पिटल येथे स्वर्गीय जतनबाई माणिकचंदजी बोथरा यांच्या स्मरणार्थ व पारस ग्रुप यांच्या वतीने स्त्रीरोग, गर्भवती महिला आणि आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन उद्योजक पेमराज बोथरा यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आले। या प्रसंगी सौ मनीषा बोथरा, संतोष बोथरा, सतीश बोथरा, सौ प्रतिभा बोथरा, खुशबू बोथरा, गौरव, समीक्षा, रोहन, प्रसन्ना, देवांश, काव्या बोथरा आदींसह जैन सोशल फेडरेशनचे डॉक्टर प्रकाश कांकरिया, डॉक्टर वसंत कटारिया, डॉक्टर आशिष भंडारी, सतीश लोढा, मानकचंद कटारिया, सुभाष मुनोत, वसंत चोपडा, प्रकाश छल्लाणी, शिबिराचे तज्ज्ञ डॉक्टर रवींद्र मुथा, डॉक्टर सोनल बोरुडे, डॉक्टर कृतिका पाटील आदी उपस्थित होते। सतीश बोथरा म्हणाले, आनंद ऋषीजी हॉस्पिटल हे आरोग्य मंदिर आहे। येथे येणाऱ्या रुग्णाला उत्तम आरोग्य सेवा मिळावी यासाठी येथील सर्व डॉक्टर्स, नर्सेस व स्टाफ निस्वार्थपणे सेवा देत आहेत। आज आचार्य आनंद ऋषीजी हॉस्पिटलला 25 वर्ष पूर्ण झालेले आहेत। सिल्वर जुबली वर्ष आहे आणि आनंद ऋषीजी हॉस्पिटल इथं आम्हाला, आमच्या परिवाराला, पारस ग्रुपला जे सेवा करण्याचं मौका देतोय आम्ही आमचं भाग्य समजतो आणि त्यांना खूप खूप धन्यवाद देतो। आणि आनंद ऋषीजी हॉस्पिटल त्यांचे सर्व स्टाफ, डॉक्टर्स एकदम मनाने काम करते आणि योग्य प्रकारे इथं सेवा देते, हे पण खूप महत्त्वाचं आहे। याच्यात मी त्या सगळ्यांना खूप खूप धन्यवाद देतो। आणि ही सेवा ईश्वराची सेवा आहे हे समजूनच सगळ्यांनी काम केलं पाहिजे। हे आरोग्य मंदिर आहे, या आरोग्य मंदिरात सगळ्यांनी मनाने आणि योग्य रीतीने सगळ्यांना सेवा देणं गरजेचं आहे। कारण येणारा जो व्यक्ती असतो तो खूपच दुःखात असतो, त्याचं दुःख कसं कमी करता येईल आपल्या सगळ्यांना याचं आपण लक्ष दिलं पाहिजे आणि ते देत आहे, हेच खूप महत्त्वाचं आहे। धन्यवाद। खुशबू बोथरा म्हणाल्या, आनंद ऋषीजी हॉस्पिटलचे कार्य कौतुकास्पद आहे। आनंद ऋषीजी हॉस्पिटलच्या सेवा कार्यात बोथरा परिवाराचं नेहमीच सहकार्य राहणार आहे। बोथरा परिवाराला शिबिराच्या माध्यमातून खारीचा वाटा उचलण्याची संधी दिल्याबद्दल जैन सोशल फेडरेशनचे आभार। डॉक्टर्स को हम तहे दिल से धन्यवाद करते हैं। आप सबकी इतनी सेवा करते हैं, उसके लिए बहुत बहुत थैंक यू। और बोथरा परिवार की तरफ से आपको, हमारी तरफ से हम जो भी कोशिश
कर सकते हैं सहयोग करने के, हम हमेशा यहीं पर खड़े हैं सहयोग करने के। प्रास्ताविकात डॉक्टर प्रकाश कांकरिया म्हणाले, आनंद ऋषीजी हॉस्पिटल या आरोग्य मंदिराच्या उभारणीसाठी बोथरा परिवाराचे योगदान लाभत आहे. तसेच पारस ग्रुपचे आनंद ऋषीजी हॉस्पिटलच्या कार्यात नेहमीच सहकार्य मिळत असते. 4 मार्च ते 30 मार्च या काळात महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून 16 आरोग्य शिबिरांची मालिका होणार आहे. आनंद ऋषीजी हॉस्पिटलचे यंदा रौप्य महोत्सवी वर्ष आहे. हॉस्पिटलला NABH मान्यता मिळालेली असून ही मान्यता मिळालेले नगर जिल्ह्यातील 260 बेड्सचे हे पहिलेच हॉस्पिटल आहे. हॉस्पिटलमध्ये प्रशस्त व अतिप्रगत पॅथॉलॉजी विभाग, आंतरराष्ट्रीय दर्जाची ब्लड बँक, 35 अत्याधुनिक डायलिसिस मशीन कक्ष, परिपूर्ण फिजिओथेरपी, नेत्रालय, हृदयरोग विभाग, दंतरोग तपासणी विभाग आहे. आतापर्यंत 1 लाखाहून अधिक मोतीबिंदू शस्त्रक्रिया नेत्रालय विभागाच्या मार्फत करण्यात आल्या आहेत. या शिबिरांसाठी समाजातील दानशूर व्यक्ती यांच्या सद्भावनासोबतच संतोष बोथरा, प्रेमराज बोथरा व बोथरा परिवार यांचे मोलाचे योगदान लाभत असते. मुझे आज इस बात का कहने में और सबको स्वागत करने में खुशी है कि अभी आनंद ऋषि महाराज साहब के इस आरोग्य मंदिर को 25 साल पूरे हो गए और नई श्रृंखला शुरू हो गई है. ये आरोग्य मंदिर में अभी जो हम मार्च महीने में अलग अलग शिविर लेते हैं, जिससे वापस ये आरोग्य मंदिर की जो खड़ी करने की जो संकल्पना है कि जिसमें समाज के आखिरी इंसान तक जो गरीब से गरीब है उन्हें हम मदद कर सकें. और आज ये जो शिविर है ये स्त्री और गर्भवती महिला आरोग्य तपासनी शिविर है. अभी जल्द ही अपने को मालूम है कि जागतिक महिला दिन भी आ रहा है. उस उपलक्ष्य में ये शिविर का आयोजन किया है. और ये शिविर के जो आयोजक हैं स्वर्गीय जतनभाई बालकचंद जी बोथरा, इनके स्मरणार्थ पारस ग्रुप अहिल्यानगर इन्होंने इस शिविर की संकल्पना की है. मैं माननीय प्रेमराज जी बोथरा जो अध्यक्ष बड़ी साधन गोसाल संघ भी है, उसी प्रकार श्री संतोष जी बोथरा, सतीश जी बोथरा, ये बोथरा परिवार और जो खुशबू जी बोथरा, गौरव, समीक्षा, रोहन, प्रसन्ना, मेहमान, ये सभी बोथरा परिवार का मैं स्वागत करता हूँ. आज के जो तज्ञ डॉक्टर हैं, डॉक्टर रविंद्र बोथरा, डॉक्टर सोनू गुरुडे और कृतिका पटेल, इनका भी मैं इस शिविर के माध्यम से स्वागत करता हूँ. आज इस आरोग्य मंदिर को 25 साल पूरे हो गए और ये सिल्वर जुबली ईयर चल रहा है. हमें इस बात की खुशी है कि इस समारोह में बोथरा परिवार जो इस निर्माण में शुरुआत से जैन सोशल फेडरेशन के माध्यम से जुड़ा है, आज वही बोथरा परिवार हमारे हर काम में, हर कृति में और हर प्रगति में हमारे साथ है. और इस बात की खुशी है कि आज उन्होंने ही ये पहले शिविर का जो है आयोजकत्व लिया है. हमेशा वो आगे रहते ही है. आज भी शिविर की मालिका में पहला ही शिविर उन्होंने प्रायोजकत्व किया है. और मैं सभी बोथरा परिवार, सभी डॉक्टर और जो ये आरोग्य मंदिर के खड़े करने में जो जैन सोशल फेडरेशन के जितने भी हमारे सहकारी हैं उनका सभी का, और ये हॉस्पिटल की जो कृतिशीलता चलती है इसमें जो हमारे कर्मचारी हैं, डॉक्टर्स हैं, कंसल्टेंट हैं, ये सभी का मैं तहे दिल से स्वागत करता हूँ. डॉक्टर कृतिका पाटील म्हणाल्या, स्त्रीरोग व गर्भवती माता तपासणी शिबिरात दुर्बिणीद्वारे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया, गर्भपिशवी काढण्याची शस्त्रक्रिया, प्रत्येकी 10,000 रुपये पॅकेज, सिझेरियन 10,000 रुपयात केले जाईल. शिबिरात सहभागी होणाऱ्या गर्भवती मातांना सोनोग्राफी, रक्तलघवी इत्यादी तपासण्या 50% सवलतीत केल्या जातील. शिबिरापासून पुढे 1 महिना या सवलतीचा लाभ मिळेल. शिबिरात सहभागी होणाऱ्या महिलांना बाळंतपणावेळी बिलात 50% सवलत दिली जाईल. या शिबिराच्या जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा. नमस्कार, मी डॉक्टर कृतिका पाटील. इथे श्री आनंद ऋषी हॉस्पिटल इथे स्त्रीरोग तज्ज्ञ आहे. इथे आम्ही स्त्रीरोग तज्ज्ञ गर्भवती महिला आरोग्य तपासणी शिबिर व मार्गदर्शन हे एक शिबिर आयोजक केलेलं आहे. इथे कोणती पण आपण शस्त्रक्रिया म्हणजे सिझेरियन म्हणा किंवा पिशवी काढणं,
मूलबंदीचं ऑपरेशन करणे, हे सगळं आपण 10,000च्या पॅकेजमध्ये करण्याचं आपण सवलत देतो आहे या शिबिरामध्ये. प्लस आपण जर काही तपासणी करायची असेल, रक्त तपासणी, लघवी तपासणी, या सगळ्यांवरती आपण 50% ऑफ पण देणार आहे. आणि याच्यामध्ये पण बाळपणच्या वेळी जे बिल राहणार त्याच्यामध्ये पण आपण 50% ऑफ देणार आहे. तर हे सगळं आपण अशासाठी करत आहेत कारण की ज्या लोकांना हे मेडिकल सर्व्हिसेस त्यांना चा लाभ घेता येत नाही कारण की पैसे जास्त लागतात, त्याच लोकांसाठी त्यांना पण ह्या सगळ्या गोष्टींचा लाभ घ्यायला पाहिजे म्हणून आपण हे शिबिर आयोजक केलेलं आहे. तर याच्यामध्ये आपण बाकीचं पण आपण ॲडवाईस त्यांना पुरवतो. जसं की आता नवीन आलेलं आहे की जे यंगस्टर्स आहेत, अडॉलसन्ट्स आहेत, 7-9 इयर्सपासनं ते 40 इयर्सपर्यंत आपण एक HPV वॅक्सिनेशन देऊ शकतो. तर हे बऱ्याच लोकांना माहीत नसतं. हे आपण पिशवीचं जे तोंड असतं त्याचं कॅन्सर जे ओल्ड एजमध्ये होतं त्या आपण प्रिव्हेंट करू शकतो हे वॅक्सिन घेतल्यावरती. तर इथे आपण ते पण बाहेरपेक्षा कमी किंमतमध्ये ते आपण अवेलेबल करून देऊ शकतो. तर हे सगळे जी ॲडवाईस आहे हे कोणाला माहीत नसते, तर ही आपण त्यांना ह्या शिबिराच्या निमित्ताने त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकतो. या शिबिरात 72 रुग्णांची तपासणी करण्यात आली. सूत्रसंचालन डॉक्टर आशिष भंडारी यांनी केले, तर आभार प्रकाश छल्लानी यांनी मानले. प्रतिनिधी दीपक कासवा, अहिल्यानगर. या आरोग्य शिबिराची जी शृंखला आहे, या शृंखलेमध्ये आज स्त्रीरोग गर्भवती महिला आरोग्य तपासणी शिबिर आपण आनंद ऋषी हॉस्पिटलमध्ये आयोजित केलेलं आहे. या शिबिरासाठी जे तज्ज्ञ डॉक्टर आहेत, डॉक्टर रवींद्र मुत्ता, डॉक्टर सोनल कुरुडे व डॉक्टर कृतिका पाटील यांच्या तज्ज्ञ मार्गदर्शनाखाली हा शिबिर होणार आहे. या शिबिराचे जे आयोजक आहेत, ज्यांच्या आयोजकत्वाशिवाय आपण हे शिबिर आयोजित करू शकत नाही, असे शिबिराचे आयोजक स्वर्गीय जतनबाई मानकचंद बोत्रा यांच्या स्मरणार्थ पारस ग्रुप अहिल्यानगर या ग्रुपने आपल्याला हे शिबिर आयोजनासाठी जे काही धनराशी दिली आहे. मी या बोत्रा परिवाराचं, प्रेमराज भाऊ, संतोष भाऊ व सतीश भाऊ व सर्व परिवार यांचं मी आनंद ऋषी हॉस्पिटलमध्ये स्वागत करतो. सौ मनीषाताई, त्याचप्रमाणे प्रतिभाताई, खुशबू, गौरव, समीक्षा, रोहन, प्रसन्न, देवांश आणि काव्या या सर्वांचं आनंद ऋषी हॉस्पिटलमध्ये स्वागत आहे.